जर तुम्ही मिठाई खात असाल तर ही बातमी चुकवू नका, कारण मिठाईच्या दुकानात चक्क झुरळ सापडलेली आहे। विराळमध्ये न्यू बिकानेर स्वीटमधली ही सगळी घटना आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय। विरार पश्चिमेकडील तिरुपती नगर येथील न्यू बिकानेर स्वीट्समध्ये स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आलेला आहे। दुकानातून खरेदी केलेल्या दही वड्यामध्ये चक्क झुरळ आणि डास आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या। या घटनेमुळे सध्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एका उच्चभ्रू परिसरामध्ये असलेल्या दुकानातील ग्राहकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। इथे मी आलो जर दहीवडा खायला, भूक लागली होती म्हणून। लगभग 9:30 वाजले होते। आले आम्ही इथे, तर तो दहीवडा देतोय, त्याच्यामध्ये कॉक्रोच त्या दहीवड्याच्या अख्ख्या प्लेटमध्ये। तर आम्ही याला तेच बोललो की आम्ही चालले इथून, तर त्याने आम्हाला 200 रुपयाची घूस दिली की बाई 200 रुपये आणि गप्प जा। आम्ही व्हिडिओ ऑलरेडी काढलं होतं। इथे मी आलो जर दहीवडा खायला, आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझे सहकारी राजीव डेकर सध्या आपल्या सोबत आहे। जयराज, नेमका काय प्रकार होता, एवढं का ग्राहकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि सध्या या स्वीट मार्ट वरती काही कारवाई करण्यात आलेली आहे का अन्न आणि औषध प्रशासनाकडून? नक्कीच तिथेच मी आता सध्या उभा आहे विरार पश्चिमेच्या तिरुपती नगर या परिसरामध्ये। या तिरुपती नगरमध्ये आपण हे नगरमध्ये पाहतो न्यू बिकानेर स्वीट्स आहे। आणि या न्यू बिकानेर स्वीट्स मध्ये जी काही घटना घडली होती का, एक जे ग्राहक या दुकानामध्ये आलं होतं आणि या दुकानामध्ये दहीवड्याची त्यांनी मागणी केली आणि त्या दहीवड्यामध्ये चक्क आपण हे काउंटर आपण पाहू शकत असाल का, हेच ते काउंटर आहे। आणि याच काउंटरमध्ये जे दहीवड्याचा जो हे भांड आहे, या भांड्यामध्ये झुरळ आढळलेलं होतं। आणि त्यानंतर त्या नागरिकांनी ग्राहकांनी जेव्हा त्या दहीवड्यात येणाऱ्याला जेव्हा हे मागणी दाखवलं, तेव्हा त्या दुकानदाराने सुद्धा या दहीवड्यामध्ये झुरळ असल्याची कबुली घेतली। पण मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अन्न पुरवठा विभाग आता कशा प्रकारे या दुकानावरती कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की येणाऱ्या या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे असं इथे पाहायला मिळत आहे। सिद्धेश, पण जयराज, जर आपण बघितलं असेल तर ही काय राज्यामधली पहिली घटना नाहीये। याआधी सुद्धा अनेक अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या, मात्र ग्राहकांच्या आणि नागरिकांच्या या सगळ्या जीवाशी खेळ केला जातोय। या दुकानावरती अजून कारवाई होत नाहीये, तर पण इन्स्पेक्शनसाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तिथे आले होते का? नक्कीच तिथेच आपण सर्वप्रथम ही जी घटना जी आहे या दुकानामध्ये घडलेली आहे आणि सर्वप्रथम आपण जय महाराष्ट्रावरती ही बातमी चालवत आहोत। आणि एकूणच पाहायला गेलं तर आता यापुढे वसई विरार महानगरपालिका, अन्न प्रशासन आणि औषध प्रशासन या दुकानावरती कारवाई कधी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की हे जी काही घटना जी घडलेली आहे या घटनेने कुठे ना कुठे ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे। आणि ही अशा प्रकारच्या घटना थांबवण्याकरिता अन्न औषध प्रशासन कशा प्रकारे कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या दिवसामध्ये। नक्कीच, धन्यवाद जयराज, तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल।